पवार यांचं दुःखद निधन झाल्यानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यावर काय प्रतिक्रिया आहे? आम्ही असं टी व्हीवरती ऐकतोय, पण अजून तशी ऑथेंटिक बातमी काय आली नाही. आता ठीक आहे, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांचं काय बोलणं झालं काय नाही मला माहीत नाही, पण तो होत असेल तर त्यांचं अभिनंदन, शुभेच्छा आहे त्यांना आमच्या. 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी घोषणा करणार असल्याची माहिती जी शरद पवार यांनी आज दिली. 12 तारखेला अजितदादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी घोषणा करणार होते असं त्यांचं म्हणणं. हो, माननीय थोरले पवार साहेबांचं ते ऐकलं मी आज टी व्हीवरती, पण तो नंतर काय घडामोडी घडल्या मला याची जाणीव नाही. याच्यामध्ये भारतीय आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचे 3-4 नेते आघाडीवर होऊन ते काही खलबत्ता करत होते हे पाहिलं मी, पण तू काय माहीत नाही आता काळाच्या पडद्यामध्ये काय दडलेलं माहीत नाही मला. काल सोशल मीडियावरती प्रचंड काही नेत्यांवरती टीका होती. इकडे अजित पवारांची अस्थि विसर्जन सुरू असतानाच बैठका घेतल्यामुळे अनेक नेत्यांवरती सोशल मीडियावर टीका होताना पाहायला मिळते. याकडे कसं बघता तुम्ही? आता मी याच्यावर काही फार माझं मत व्यक्त करू शकणार नाही, कारण की सुनेत्रा वहिनीचं आणि आमचं अत्यंत माझ्या मिसेसच्या मैत्रिणी आहेत त्या, आणि त्यावर मी फार कमेंट्स करणार नाही. त्या दुःखात आहेत. निश्चितपणे त्यांच्यासोबत आम्ही आहोत, भावना आमच्या त्यांच्यासोबत. ओके, थँक्यू. थँक्यू.